नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्र कसा पुढे धावतो आहे, थांबणार नाही वगैरे वगैरे आपण मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकतो. पण वास्तव काय आहे? हे वास्तव फार भयंकर आहे. तुम्ही ऐकू शकणार नाही. रोज आपल्या राज्यात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हे कोणी फेकलेली गोष्ट नाही आहे. आपल्या सरकारने विधानसभेत याची कबुली दिली आहे. म्हणजे राज्यात अलीकडच्या काळात सुमारे 6,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 6,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात गेल्या वर्षभरात 1,987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा हे सर्वाधिक हिट आहे. इथे आत्महत्या सर्वाधिक आहेत. 1,987 आत्महत्या शेतकऱ्यांच्या. म्हणजे 2,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. म्हणजे फार भयंकर आहे. म्हणजे या 2 विभागात दररोज सरासरी 3 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अशी धक्कादायक कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. इकडे तिकडे नाही, विधानसभेत सरकारने कबूल केला आहे की दररोज 3 शेतकऱ्यांची आत्महत्या होतात आपल्याकडे. सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे मुंबईत. त्यावेळी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारने ही कबुली दिली आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, शेतमालाला हमीभाव न मिळणे, निसर्गाचा लहरीपणा आणि अपुरी शासकीय मदत, त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. बँकांच्या अटी जाचक झाल्या आहेत आणि कर्जवसुलीचा तगादा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलतो आहे असं दिसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आपल्या पद्धतीने सरकारच्या योजना आहेत. पण अद्याप तरी सरकारला या आत्महत्या रोखायला यश मिळालेलं नाही. एक तर या योजना सरकारच्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नसाव्यात, हे एक कारण असू शकते. विधानसभेत सुलभा खोडके, अब्दुल सत्तार, अनिल पाटील, जयंत पाटील, अमित देशमुख आदी सदस्यांनी या संबंधात प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात सरकारने माहिती दिली आहे. लेखी उत्तरात म्हणजे याचा अर्थ या प्रश्नावर विधानसभेत चर्चा झालीच नाही. लेखी उत्तर देऊन हा प्रश्न निपटला असं दिसत आहे. सरकार म्हणतं आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्याबाबत प्रभावी योजना करण्याबाबत सरकारकडून कारवाई केली जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1 लाखाची मदत केली जात आहे. हे सर्व लेखी उत्तर देऊन सरकारने आपली, खरं म्हटलं तर हा प्रश्न जर आला असेल विधानसभेत, लेखी प्रश्न चर्चेला आला नाही तर तो वेगळा चर्चेला घ्यायला आग्रह आमदारांनी धरायला पाहिजे होता की आम्हाला याच्यावर चर्चा पाहिजे. परंतु तसं काही झालेलं दिसत नाही. शेतकरी कर्जात जगतो, कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो. ही गेल्या कित्येक शतकांपासूनची स्टोरी अजूनही सुरू आहे. त्यात आता निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे खरं तर म्हटलं शेतकऱ्यांना मदतीची देखील आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. सरकार रस्ते बांधायचे, पूल बांधायचे कामात मशगूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल कोणी विचारपूस करायला तयार नाही, असाच माहोल आहे. कोण तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.